हा एवढा इथून एवढा पार्ट घ्यायचा आहे। हा जो पार्ट आहे ना त्याने त्याची ॲक्च्युली ना खाज लागते खाताना। शेवळ्याची रेसिपी आपली रेडी झालेली आहे, हे बघा। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पिऊ आहे इकडे आणि आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत शेवळ्याची भाजी कशी करतात। आज आम्ही फर्स्ट टाइम करतोय ही भाजी। आता ही भाजी ह्या सीझनला भेटते, म्हणजे जूनच्या स्टार्टिंगला, मे महिन्याच्या एंडिंगला आणि जूनच्या स्टार्टिंगला 1-2 आठवडे भेटते। तर आज मी मार्केटवरून घेऊन आलेलो आहे शेवळे, आणि तर त्याची भाजी कशी करतात ती आज आम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत। हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करा। आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका। तर शेवळ्याची भाजी आम्ही कशी करतोय हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। तर इकडे मार्केटमधून आहे ना मी शेवळे आणलेले आहेत, हे बघा अशा जुड्या असतात। आणि ही भाजी आहे ना थोडी महागच भेटते, कारण ही भाजी शोधायला ना जंगलामध्ये जावं लागतं आणि एकाच ठिकाणी नाही भेटत ही भाजी, बऱ्याच ठिकाणी फिरावं लागतं, जंगल फिरावं लागतं, त्यानंतर कुठे ही शेवळे भेटतात आपल्याला। हे बघा अशा प्रकारे आहेत। हे आपण पहिल्यात ना सोलून घेऊया आणि त्याच्यामधला कोणता पार्ट घ्यायचा आहे ते तुम्हाला दाखवतो। आणि त्यासोबत आपल्याला हा बोंडग्याचा पाळा त्यामध्ये आम्ही यूज करणार आहोत। म्हणजे त्या भाजीमध्ये टाकतातच हा पाळा, बोंडग्याचा पाळा आहे, हा बघा, हा पण त्यामध्ये यूज करणार आहोत। तर चला पहिल्यांदा हे स्वच्छ धुवून सोलून घेऊया। तर हे बघा त्याचं वरचं जे कवच आहे ते आपल्याला काढायचं आहे, हे बघा असं काढून घ्यायचं। नंतर आपल्याला हे पण कामाला येणार आहे, बाहेरचं जे आपण आवरण जे काढतोय ना ते पण कामाला येणार आहे। आणि मेन आहे ते याच्यामध्ये आतमध्ये असलेलं हे आपल्याला हा इथून एवढा पार्ट घ्यायचा आहे। हा जो पार्ट आहे ना त्याची ॲक्च्युली ना खाज लागते खाताना। तर आपण ह्याचा तर इथून आपण कट करून घेणार आहोत। इथून आपण एवढा कट करून हा एवढा पार्ट घेतलेला आहे। असे आपण हे सगळे कट करून घेऊ। आणि आपल्याला जे हे वरचं जे आवरण आहे ना ते आपल्याला हे पण आपल्याला घ्यायचे आहेत, नंतर कटिंग करून स्वच्छ धुवून। हे बघा त्याचे वेगवेगळे कलर असतात। ह्याचा कलर बघ ना चेंज आहे ना थोडा, कोवळे आहेत एकदम। हे बघा एवढाच आपल्याला पार्ट घ्यायचा आहे कट करून। हे बघा त्याचा कलर बघा, प्रत्येकाचा कलर वेगवेगळा आहे। हे बघा ह्याचा पण कलर बघा वेगवेगळा कलर आहे। हे पहिल्यांदा आपल्याला सगळं हे व्यवस्थित सोलून घ्यायचे, वेगवेगळे सेपरेट करायचे। जो पार्ट पाहिजे तो घ्यायचा आपल्याला। आणि हे फूल आहे ना, सॉरी ह्याचं हे फूल पसवलं ना की त्यानंतर ह्याचा खूप बेकार असा वास येतो त्याचा। कारण मम्मीकडे आहे ना तिकडे डोंगरामध्ये आम्ही पोळीची भाजी आणायला गेलेलो ना, तिकडे हे होतं, पण तेव्हा ते माहिती नाही की काय कसलं बेकार वास येईल। कारण आम्ही ही भाजी कधी खाल्लीच नाही आणि गावी पण आम्ही नाही खाल्ली कधी। तर आम्ही फर्स्ट टाइम ट्राय करणार आहोत आणि आम्ही आमच्या पद्धतीने कशी बनवतोय हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। हे बघा असे सगळे सेपरेट करून घेऊ आणि त्यानंतर मग कटिंग करून घेऊ। बघा हा एकदम कोवळा आहे, हे बघा ह्याच्यात ना असे दाणे असतात, हे बघा हे वाले घ्यायचे नाहीत। हा मागचा पार्ट आहे ना तो खाज लागते, त्याला खाताना खाज लागते, किंवा असंच पण हाताला लावलं ना, अच्छा अळूसारखं ना। हे बघा हे घ्यायचं नाही दाण्यावालं, पुढचा फक्त कट करून घ्यायचा। आणि ही भाजी आहे ना आपल्याला वर्षातून एकदाच खायला भेटते। आणि ह्या ज्या सीझनच्या ज्या भाज्या असतात ना त्या खायच्या खूप छान लागतात। तर चला हे एवढी आपण सगळी भाजी आहे ना साफ करून घेतलेली आहे। हे बघा हे सेपरेट केलेलं आहे आणि त्याची जे वरती जे कवर होतं ना ते सेपरेट केलेलं आहे, हे बघा असे। आणि हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे पाण्यामध्ये। हे बघा एवढे कोंब निघाले त्याच्या आतमधले, हे बघा। तर चला स्वच्छ धुवून घेऊया याला। हे बघा हे सगळे कोंब धुवून घेऊ स्वच्छ आणि त्यानंतर मग कटिंग करू।
हे बघा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता त्याला बारीक असे कटिंग करून घेऊया. असे बारीक बारीक पीस कटिंग करून घ्यायचे. हे बघा सगळ्या कोंबचे कलर वेगवेगळे आहेत. ते बघा असे वाटतात रिंग रिंग एकदम वेगवेगळ्या रिंग. आणि हे सगळे कटिंग करून एकत्र नंतर कुकरला शिट्ट्या द्यायच्या आहेत. आणि ही भाजी आहे ना व्हेज आणि नॉनव्हेजमध्ये पण बनवली जाते. ह्याच्यामध्ये काही जण जवळा पण टाकतात. आता व्हेजमध्ये त्यामध्ये चण्याची डाळ असेल किंवा कसलं बिरडं पावटे आपण काहीही त्यामध्ये टाकून बनवू शकतो. पण आम्ही आज काहीच नाही टाकणार आहे, फक्त ह्याचीच भाजी बनवणार आहोत. हे बघा हे कटिंग करून तर झालेत कोंब आणि त्याच्यावरची जी सालं होती ना ती आता स्वच्छ धुवून आणि कटिंग करून घ्यायची. चला हे पण कटिंग करून घेऊ बारीक एकदम. आणि त्याचे जे शेंडे आहेत ना त्या आपल्याला घ्यायच्या नाहीत, त्या तेवढ्या पण फेकून देऊ. हे साईडचे आहेत ना ह्या कटिंग करून साईडला करायच्या. बघा असं बारीक कटिंग करून घ्यायचं. हे बघा सगळं कटिंग करून घेतलेले आहेत आम्ही. आणि आता ह्या कुकरमध्ये तरी किती शिट्ट्या देणार ह्याला? 5 शिट्ट्या ह्याला आम्ही देणार. आणि त्यानंतर मग पुढचं प्रोसेस काय आहे तो तुम्हाला दाखवतो. तर इकडे आपण जो बोंडग्याचा पाला आणलेला होता तो आपण आता स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि ह्याला पण कटिंग करून आपण ह्या कुकरमध्ये टाकायचं आहे. आणि त्याला पण सोबतच ह्याच्या 5 शिट्ट्या द्यायच्या आहेत. आणि आपण शेवळ्याची भाजी घेतो ना त्याच आपल्याला हा बोंडग्याचा पाला पण सोबत त्याच्यात देतात. बघा असं बारीक कटिंग करून घ्यायचं. बघा कुकरमध्ये पाणी टाकून घेऊया. किती ठेवणारस पाणी? थोडं पाणी ठेवूया. आणि आम्ही त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करतोय. काय होतं याने? लवकर शिजण्यासाठी. ओके आम्ही ह्याच्यामध्ये टाकतोय वरतून कोकमं टाकलेली आहे 4-5 आपली गावठी कोकमं आहेत. आता इकडे 5 शिट्ट्या होतील तोपर्यंत आपण इकडे बाकीच्या मसाल्याची तयारी करून घेऊया. मसाल्यासाठी इकडे भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे, इकडे लसूण आहे, अद्रक आहे, मिरची आणि इकडे कोथिंबीर घेतलेली आहे. ह्याचं एकत्र वाटण करून घेऊया आपण, कारण आपल्याला ह्या भाजीसाठी हा मसाला यूज करायचा आहे. लसूण अद्रक ओके मिरच्या आम्ही 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि हे खोबरं हे व्यवस्थित असं ग्राइंड करून घेऊया. आणि आम्ही ही भाजी आमच्या पद्धतीने बनवतो आहे, हा ना, आम्हाला जशी पाहिजे तशी आम्ही बनवतो आहे. कारण प्रत्येकाची बनवण्याची टेक्निक पद्धत वेगवेगळी असते. तर आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला ही रेसिपी दाखवतो आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, हा ना. बघा बारीक वाटण झालं पाहिजे एकदम. थोडं पाणी टाकलेलं आहे. बघा बारीक एकदम वाटून घेतलेलं आहे. एकदम बारीक झाला आहे मसाला. चला 5 शिट्ट्या केलेल्या आहेत कुकरमध्ये. आणि त्यानंतर बघा हे एकदम असं गरगरीत झालेलं आहे. जसं आपण आलू बनवतो तसंच झालं आहे ना एकदम. आणि त्यामध्ये आम्ही कोकम वगैरे टाकलेलं होतं. तर चला पुढचं प्रोसेस करून घेऊया आपण. ओके तर आपण आता याला फोडणी देणार ना. फोडणीसाठी काय काय घेतलंयस? फोडणीसाठी कांदा, कढीपत्ता, लसूण, कोकम. अच्छा कोकम आपण त्यामध्ये पण टाकलं होतं आणि पुन्हा अजून आपण टाकतोय. तर थोडं आंबट असेल तर अजून चांगलं लागेल. चला कढई तर तापली आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घेऊया. चला तेल तापले, लसूण टाकलेला आहे, कढीपत्ता तडतडलेला आहे चांगला. आणि हातात गेलेला आहे तो कांदा. कांदा जरा चांगलाच परतून घ्यायचा आहे. कोकम कांदा वगैरे सगळं एकत्रच टाकलेलं आहे. तुम्ही जरा कसं तडका वाटला पाहिजे, तडका आला पाहिजे तडका. आणि मी एक्सायटेड आहे, खूप एक्सायटेड आहे ह्या भाजीची चव घेण्यासाठी. खरंच मी फर्स्ट टाइम खातोय. आणि जर का आजची चव आवडली ना तर मी उद्या पुन्हा घेऊन येईल. आणि पुन्हा मी उद्या घेऊन येईल.
थोडं टाईम लागतो कारण हे सगळं साफ करावं लागतं, एवढं धुवून वगैरे घ्यावं लागतं, तर त्याला थोडा टाईम लागतो ह्या रेसिपीला. आणि आम्ही आज शूट करतो तर आम्हाला बराच टाईम गेला याला. ओके, कांदा झालेला आहे चांगला फ्राय. आता त्यामध्ये जाते हळद, आपले हे घरगुती मसाले त्यामध्ये ॲड करायचे आहेत. हे लाल तिखट गेलं आता. आणि ओके, गरम मसाला. ओके, चला व्यवस्थित असे परतून घेऊ मसाले वगैरे. एका मेंबरची कमी भासते तो सध्या घाटकोपरला एन्जॉय करतोय त्याच्यातून स्कूल चालू झालेला नाही. तर चला, हा पण वाटण केलेला मसाला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. चला, मस्त मसाला व्यवस्थित एकदम परतून घेऊ. मस्त त्याला चांगला आता कलर पण आलेला आहे. थोडा मसाला परतून घेऊ कारण आपण भाजलेलं सगळं खोबरं वगैरे यूज केलं होतं, बाकी तर कच्चाच होता. तर जरा परतून घेऊ एकदम तेलामध्ये. तर मसाला चांगला परतून घेतलेला आहे, हे बघा तेलामध्ये चांगला परतलेला आहे. आता त्यामध्ये आपण जे कुकरमध्ये कटिंग करून जे ठेवलेलं आहे, बॉईल केलेलं आहे, ते आता आपण टाकून घेऊया त्यामध्ये. हे बघा असं अळूसारखं वाटतंय, जरा असं फतफतीत एकदम गरगरीत झालेलं आहे. वाव. आणि त्याचा जो काय स्वाद येतोय ना, हा 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 हा, कधी एकदा खातोय असं झालंय. म्हणजे आता ह्याला एक कड आला की झालं ना हे रेडी, कारण ऑलरेडी आपण त्याला तसं बॉईल करून घेतलेलं आहे. आणि ही रेसिपी बनते ना, मला चिकूची आठवण येते, कारण चिकू असतं तर थोडं खाल्लं असतं ना त्यांनी पण, कारण मी तर फर्स्ट टाइम खातो, त्यांनी पण माझ्यासोबत खाल्ला असता एक घास. चला, ह्याचा जरा कड काढून घेऊया. हे बघा, नंतर आम्ही कोकम पण ॲड केलेलं होतं, हे बघा त्यामध्ये. ओके, हे बघा थोडंसं पातळच आहे, थोडं पाहिजे तर पाणी आपण आटवू ना, थोडं आटवू, थोडा वेळ थोडा कड आला ना पाणी वगैरे आटेल. एकदम असं अळू आपण बनवतो ना, अळूचं काय फतफतं त्या टाईपमध्येच झालेलं आहे. आता त्यामध्ये थोडं मीठ वगैरे ॲड करून घेऊया. आपण अगोदर टाकलं होतं बॉईल करताना, मीठ वगैरे टाकलं होतं, तर हे थोडं मीठ त्यामध्ये ॲड करून घेऊ. हे बघा असे कोकमा वगैरे आहेत, त्यामध्ये आपण अख्ख्या मिरच्या पण टाकू शकतो, मला असं वाटतंय ना त्यामध्ये खायला खूप छान लागतील. वाव. चला, आम्ही तर फर्स्ट टाइम रेसिपी केलेली आहे, आता त्याची फक्त चव घ्यायची बाकी आहे. आता हे फक्त जरा थोडंसं कड येऊ दे, त्यानंतर मग आपण हा 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 आजची रेसिपी टेस्ट करूया. वाव. हे बघा मस्तपैकी कड आलेला आहे आणि कलर बघताय त्याचा, थोडा कलर चेंज झालेला आहे आता. हे बघा तयार आहे आता टेस्ट करायला. तुम्हाला टेस्ट करून सांगतो हे कसं झालं आहे. आणि आम्ही जास्त त्यामध्ये आंबट यूज केलं आहे, बघा कोकमा आहेत आणि थोडं रस्सा राहू दे, कारण हे प्यायला पण खूप छान लागेल. चला टेस्ट करूया आपण. शेवळ्याची रेसिपी आपली रेडी झालेली आहे, हे बघा खतरनाक. आणि जो स्वाद जो दरवळला आहे ना घरभर, खूप छान येतो आणि मी कधी एकदा ती चव घेतोय असं झालंय मला. चला आपण टेस्टसाठी घेतोय, हे बघा गरम गरम एकदम वाफा येत आहेत. चला टेस्ट करूया बाउलमध्ये ते पण. चला हे बघा आपण टेस्टसाठी घेतलेलं आहे, असं जाड जाड झालं एकदम. हे बघा आपण जास्त असे ग्रेव्ही वगैरे काय ठेवलेली नाही, म्हणजे जास्त असं पातळ नाही ठेवलेली आहे. चला टेस्ट करूया. फर्स्ट टाइम खातोय ही शेवळ्याची भाजी. कशी आहे? एक नंबर. आणि त्यामध्ये आम्ही जास्त कोकम यूज केलं ना आपण, तर ते आंबट, कारण ते कसं खाज लागते ना
खाताना, तर त्यामुळे त्याच्यामध्ये जर कोकम वगैरे आंबट वगैरे काय टाकलं ना तर ते थोडं कमी होते. आपण आळू बनवताना मग तेच करतो ना, आणि एवढी भारी झाली रेसिपी. शेंगदाणे पाहिजे होते. हा, जरा चावायला दाताखाली काहीतरी पाहिजे होते, कडधान्य वगैरे काही असेल ना, एक नंबर झाले असते. आणि ही एवढी भारी लागते खायला, भारी. मी अजून एकदा घेऊन येणार आणि बनव. थोडे कष्ट आहेत बनवायला, टाइम लागतो थोडा. या तुम्ही पण टेस्ट करायला आणि खरंच नक्की ट्राय करा. आता मला वाटतं जूनचा हा 1-2 आठवडे भेटते भाजी, नंतर मग ते फुल पसवलं ना मग नंतर खूप बेकार वास होतो. त्यानंतर मग त्याची भाजी पण नाही करून करत आणि ते मग एक खाण्याच्या लायक नसतं. पण ते कोवळं असतं ना कोंब, खायला खूप छान लागतं. मी फर्स्ट टाइम खाल्ले. आता गावाला आमच्या एवढे येतात पण आम्ही भाजी वगैरे केलेली नाही. पुढच्या वर्षी मी अशा जंगलामध्ये शोधून आणतानाचा असा सेपरेटली असा ब्लॉग बनवेल मी आणि गावी बनवेल ती भाजी. खूप छान झाली भाजी. तुम्ही पण ट्राय करा. तुम्ही खाल्ली असाल तर कमेंट करून सांगा. आणि आमचं जर का काय थोडंफार चुकलं असेल कुठे रेसिपीमध्ये, काय अजून ॲड करू शकतो का, तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आम्हाला. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट तर कराच तुम्ही. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही पण या आजची शेवळ्याची भाजी खायला. चला, बाय बाय. बाय बाय. आता पिऊ टेस्ट करून सांगते. फर्स्ट टाइम ती पण खाते. चला, कशी आहे? भारी, एक नंबर. थोडीशी आंबट जरा जास्त झाली. ओके, पण आंबट तर पाहिजेच ना, त्याशिवाय काही चव नाही लागणार तुला. पण छान झाले. त्यात खरंच शेंगदाणे पाहिजे होते. काहीतरी चावायला पाहिजे होते शेंगदाणे, किंवा अजून दुसरं काहीतरी कडधान्य वगैरे पण टाकलं. जे वाटण केलं ना ते थोडं जाडसर केलं, त्याच्यामध्ये खोबऱ्याचे जरा बारीक बारीक तुकडे लागले. कारण आपण जे कुकरला लावलं ना ते मेल्ट झालं ना, त्यामुळे मस्त झाले. पण हो, नेक्स्ट टाइम परत आम्ही कधीतरी बनवू. आणि आम्ही हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करतोय. ही रेसिपी ह्याची शेअर करतोय शेवळ्याची, फर्स्ट टाइम ती पण. आणि ही सीझनची भाजी आहे, फक्त सीझनलाच भेटते. आता पुढल्या वर्षी डायरेक्ट भेटेल आपल्याला. चला, बाय बाय. हा व्हिडिओ तेच थांबूया.